राज्य शासनानं तुकडाबंदीचा कायदा रद्द करताना 15 ऑक्टोबर 2024 पूर्वीच्याच तुकड्यांची नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यासाठी 3 नोव्हेंबर 2025 रोजी SOP जाहीर केली आहे। या मार्गदर्शक तत्वानुसारच जुन्या तुकड्यांची नोंदणी होणार आहे। नोंदणी विभाग आणि महसूलच्या नियमांना डावलून कोणतीही नोंदणी होणार नाही किंवा त्याचा फेरफारही होणार नाही, असं स्पष्टीकरण प्रशासनानं बैठकीत दिलं आहे। या बैठकीला संभाजीनगर अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, नोंदणी विभागाचे सहजिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे, याचिकाकर्ते जुनेद खान, गोविंद सोलपुरे, कृष्णा पवार, संपादक अलीम चौस, योगेश पाटील, प्रकाश गडगुळ, शेख हशमी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वडगाव, कोल्हाटी, साजापूर, तिसगाव, शरणापूर, शेकापूर, करोडी या भागातील खासगी विकासांनी आपल्या भागातील जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदार, नोंदणी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सर्व तहसीलदार यांची संयुक्त बैठक सायंकाळी घेतली आहे। यावेळी खासगी विकासकांनी तुकडाबंदीचा कायदा रद्द झाला तरी आपल्या भागातील तुकड्यांची नोंदणी होत नसल्याची तक्रार बैठकीत मांडली। नोंदणी विभागातील अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक दस्त सोडवण्यास नकार देत असल्याचंही काही जणांनी मत मांडले, तर काहींनी जुन्या तुकड्यांचेच फेर घेण्यास तलाठी नकार देत असल्याचंही सांगितलंय। यावेळी सहजिल्हा निबंधक गांगुर्डे यांनी सांगितले की कोणाचेही दस्त नाकारण्यात येत नाहीत, परंतु कोणते दस्त नोंदवावं, त्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे हे स्पष्ट आहे। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते यांनी तक्रारदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सांगितले की तुकडेबंदीचा कायदा रद्द झाला असला तरी 15 ऑक्टोबर 2024 पूर्वीचेच तुकड्यांची नोंदणी होणार आहे। नवीन कोणताही तुकडा नोंदवला जाणार नाही। आमचं सरळ म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने जे धोरण घेतलेलं आहे 2024 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत जे नियमितीकरण केलेलं आहे आणि शासनाचं धोरण आहे की जनतेला सोयीने त्यांचं सुरळीत काम व्हायला पाहिजे। शासनाचे धोरण चांगले असून सुद्धा आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रजिस्ट्री कार्यालयामध्ये जे सब रजिस्ट्रार आहे, JDR आहे, हे लोक जे आहेत त्यानुसार कामं करत नाही। करप्शनमुळं, भ्रष्टाचारमुळं आणि या डिपार्टमेंटमध्ये जे अनियमितता चालू आहे त्यामुळं शासनाचे धोरणचा जनतेला रास्त फायदा नाही होऊ लागला। त्यामुळं आमचं म्हणणं आहे की इथं एक व्यवस्थित चांगला ऑफिसर द्या, म्हणजे ते शासनाचे धोरण राबवतील। काय म्हणणं आहे? आमचं एवढंच म्हणणं होतं की बाबा साहेबांनी जे आहे ना की जे SOP आलेली आहे ते SOP प्रमाणे हे जे सबरजिस्ट्रार आहे यांनी नियमाप्रमाणे काम करायला पाहिजे। तहसीलदारांना आदेश द्यायला पाहिजे, तलाठी यांना अधिकार येतं द्यायला पाहिजे, मंडळ अधिकाऱ्यांना जे येतं द्यायला पाहिजे की बाबा तुम्ही SOP प्रमाणे जे येतं फेरफार करून घ्यावा, कारण की त्या हिशोबाने जनतेला जे येतं त्याचा फायदा होतो। साहेब काय म्हणले? साहेब म्हणले की आम्हाला आश्वासन दिला की आम्ही एक 2-4 दिवसात आमची मीटिंग होणार आहे, त्याच्यानंतर आम्ही सगळ्या लोकांना जे येतं पूर्ण आदेश पारित करणार आहे, त्याच्यानंतर आम्ही तुमचं काम सुरळीत करून देणार आहे।